विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या पाठ्यपुस्तकातील मौर्यकालीन भारत प्रकरण 7वे हा घटक अभ्यासणार आहोत. या पाठामध्ये सुरुवातीला माहीत आहे का तुम्हाला हा भाग त्या ठिकाणी दिलेला आहे. आता माहीत आहे का तुम्हाला हा भाग देण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे की संपूर्ण प्रकरणाची प्रास्ताविक स्वरूपाची माहिती या प्रकरणामध्ये सारांश रूपाने या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला या घटकामध्ये समाविष्ट केलेली आहे. म्हणजे की जे मौर्यकालीन राजे होऊन गेले त्यांची पूर्व जो इतिहास होता ती सर्व माहिती या ठिकाणी अंतर्भूत केलेली आहे. चला तर आपण पाठाला सुरुवात करूया. इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते. म्हणजे जर आपण सारस राजाचा जर विचार जर केला तर तो इराणमधला हा राजा होता. त्याचा जो राज्यविस्तार होता तो भारतपासून इराणपर्यंत आणि इराणपासून तर वायव्य आफ्रिकेपर्यंत आणि इजिप्तपासून ते रोमपर्यंत हा भाग विस्तारलेला होता. नकाशाच्या साहाय्याने आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये जर आपण जर बघितलं तर हे बघा, या ठिकाणी काय आहे तर भारत आहे. त्यालाच या ठिकाणी इंग्रजीमधून इंडिया असं म्हटलं जातं. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. इथपासून तर इजिप्तपर्यंत आणि इजिप्तपासून इटली, हे बघा या ठिकाणी इटली आहे, त्याची राजधानी रोम आहे. इथपर्यंत म्हणजे हा जो चौकोन होता इथपर्यंत याचा साम्राज्य विस्तार या ठिकाणी झालेला होता. म्हणजे एवढ्या मोठ्या स्वरूपात त्यांनी प्रदेश काबीज करून घेतलेला होता किंवा जिंकून घेतलेला होता. म्हणजे एवढा बलशाली हा राजा असलेला आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतो. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता. दारुशने या प्रदेशात काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. जर आपण आता दारुश राजाचा जर साम्राज्य विस्तार जर नकाशाच्या साहाय्याने जर बघितला तर त्याने जवळजवळ पंजाबचा काही भाग आणि त्यामध्ये जो पुढचा जो प्रदेश आहे त्यामध्ये पंजाबपर्यंतचा जो काही भाग होता म्हणजे भारताच्या वायव्य भागातील जो भाग होता तो त्याने जिंकून घेतलेला होता. आता तो इराणी राजा होता, म्हणजे इराणमधून तो भारतामध्ये आलेला होता आणि त्यांनी भारतातील वायव्येकडील भाग हा जिंकून घेतलेला होता. जो पंजाब प्रांत आहे तो आज सध्या पाकिस्तानमध्ये काही भाग पंजाबचा त्या ठिकाणी गेलेला आहे, काही भाग हा भारतामध्ये राहिलेला आहे. आता तुम्हाला माहीत आहे की भारत पाकिस्तानाची फाळणी झाली तेव्हा भारत पाकिस्तानाची फाळणी झाली म्हणून पंजाबचा काही भाग पाकिस्तानमध्ये गेला आणि काही भाग भारतामध्ये राहिला. जेव्हा भारत हा एक संघ होता, भारत पाकिस्तान एक संघ होता, तेव्हा पंजाब प्रांत हा संपूर्ण भारतामध्ये होता, परंतु आता तो वेगळा झालेला आहे. अशा पद्धतीने दारुश राजाने साम्राज्य विस्तार केलेला होता. त्याच पद्धतीने त्याने जो प्रदेश जिंकला त्या ठिकाणी जे सैनिक होतं तेच सैनिक आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेतलेलं होतं. या मागचं मुख्य कारण म्हणजे की ते सैनिक तयार करण्यासाठी जो वेळ आणि पैसा खर्च होणार होता तो त्या ठिकाणी त्यांनी वाचविला. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्याची माहिती मिळते. सम्राट दारुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. आता सम्राट दारुशच्या काळामध्ये भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून व्यापार, कला इत्यादी क्षेत्रांची देवाणघेवाणही नंतरच्या काळामध्ये झालेली दिसून येते. सम्राट दारुशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले. सम्राट दारुशने नंतरच्या काळामध्ये आपल्या संपूर्ण साम्राज्यात दारिक नावाचं एकच प्रकारचं चलन हे लागू केलं. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय की व्यापार करायला संपूर्ण साम्राज्यामध्ये व्यापार सुरळीत व्हावा हे त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मुख्य कारण होतं. पार्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारुशच्या काळात बांधले गेले. नंतरच्या काळात पार्सिपोलिस नावाचं जे राजधानीचं शहर होतं हे सम्राट दारुश यांनी नंतरच्या काळामध्ये बांधलं. सध्या हे पार्सिपोलिस हे ठिकाण सध्या इराणमध्ये आहे. या ठिकाणी आपण दारिक नावाचं जे नाणं आहे ते आपण बघूया. तर हे बघा, या ठिकाणी पुस्तकामध्ये दारिक नावाचं नाणं या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी व्हिडिओमध्ये सुद्धा दारिक नावाचं जे नाणं आहे या ठिकाणी दिलेलं आहे, व्यवस्थित बघून घ्या. अशा पद्धतीची नाणी नंतरच्या काळामध्ये तयार करायला सुरुवात केलेली होती. आता हे जे नाणं होतं हे
बाहेरील म्हणजे इराण असेल, इराक असेल, त्यानंतर इतर देशांमध्ये ते म्हणजे ग्रीक साम्राज्यातील जे राजे होते त्यांनी ते आपल्या भारतामध्ये आणलं. नंतरच्या काळात आपल्या भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीची नाणी ही तयार केली जाऊ लागली, हे आपण पुढे बघणार आहोत. त्यामध्ये पुढचा जो सम्राट होता त्याचं नाव होतं ग्रीक सम्राट सिकंदर. आता ग्रीकचा सम्राट हा सिकंदर याच्या मनामध्ये संपूर्ण जगामध्ये संपूर्ण जग जिंकून घेण्याची तयारी त्याच्या मनाची होती किंवा त्याची इच्छा होती, परंतु त्याला संपूर्ण जग हे जिंकून घेता आलं नाही. त्याने फक्त जगाचा 5% भागच म्हणजे जगाचा 5% हिस्साच फक्त जिंकून घेता आला होता. नंतरच्या काळामध्ये भारतावरती त्याने स्वारी केली, परंतु त्याला मायदेशी परतत असताना त्याला आपला प्राण गमावावे लागले. बघूया सम्राट ग्रीक सिकंदराची स्वारी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर यांनी इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला, तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यास सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले. सिकंदराला माघार घेणे भाग होते. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यास सत्रप असे म्हटले जाऊ लागले. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बेबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. जर ग्रीक सम्राट सिकंदराचा जर आपण इतिहास जर बघितला तर त्याने जवळजवळ भारताचा बराचसा भाग काबीज करीत आणलेला होता. सिंधू नदीपर्यंत येऊन तो ठेपलेला होता. पंजाबपर्यंत तो येऊन पोहोचला, परंतु सिंधू नदी त्याला ओलांडता आली नाही. किंबहुना त्याने ओलांडली सुद्धा, परंतु त्या ठिकाणी सिंधू नदी ओलांडत असताना त्या नदीला बारमाही पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी सैनिकांची हालअपेष्टा होऊ लागली. सैनिक आपल्या कुटुंबापासून फार वेळ किंवा फार काळ दूर असल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाची ओढ लागली. त्यामुळे सैनिकांनी सिकंदराविरुद्ध बंड पुकारले आणि नंतर सिकंदराला माघार घ्यावी लागली व जिंकलेला जो प्रदेश होता त्याची व्यवस्था बघण्यासाठी ग्रीक अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी नेमणुका केल्या. त्याच ग्रीक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सत्रप असं म्हटलं जाऊ लागलं. नंतरच्या काळामध्ये वाटेत तो आपल्या मायदेशी परतत असताना बेबिलोन या ठिकाणी तो जात असताना 323 मध्ये तो मरण पावला आणि हे स्थळ आजचं इराकमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदराबरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्याच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. जर आपण इतिहास जर बघितला तर भारत, चीन, नेपाळ हे अज्ञात असे प्रदेश असलेले होते. नंतरच्या काळामध्ये ते जगासमोर आले. ग्रीक साम्राज्य यांच्या आगमनामुळे, यांच्या स्वाऱ्यांमुळे हा प्रदेश जगासमोर आला आणि नंतरच्या काळामध्ये भारत आणि युरोपातील बऱ्याचशा देशांबरोबर नंतरच्या काळामध्ये व्यापार हा सुरू झालेला होता. त्याच पद्धतीने ग्रीक साम्राज्यातील ज्या कला होत्या, जो व्यापार होता तो वाढत गेला. त्याचा प्रभाव आपल्या भारतीय व्यापारावरती आणि कलेवरती झालेला आपल्याला दिसून येतो. बघूया, ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवरती प्रभाव पडला. त्यामुळे पुढे गांधार नावाची कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यांच्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यावर त्या राजाचे नाव असे. सिकंदराची नाणी ही अशाच प्रकारची होती. नंतरच्या काळात भारतातील राजांनी अशा प्रकारची नाणी पाडण्यास किंवा तयार करण्यास सुरुवात केलेली होती. म्हणजे थोडक्यात काय की नंतरच्या काळामध्ये गांधार चित्रकला शैली किंवा गांधार प्रकारची जी शैली होती ती कलाशैली अस्तित्वात आली. नंतरच्या काळामध्ये जी नाणी होती जी ग्रीक सम्राट तयार करत होते व्यापारासाठी, नंतरच्या काळात आपल्या भारतातील राजांनी सुद्धा चलनामध्ये वापरायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराय हे नाणं तुम्हाला माहीत असेल. अशा पद्धतीची विविध प्रकारची नाणी ही तयार करायला सुरुवात केलेली होती. सिकंदराचे चांदीचे नाणे दोन्ही बाजू या ठिकाणी पुस्तकामध्ये दाखवलेल्या आहेत. बघा, अशा पद्धतीची नाणी त्या काळामध्ये अस्तित्वात होती किंवा नंतरच्या काळामध्ये तयार केलेली होती. हे बघा या ठिकाणी आहे सिकंदराचे चांदीचं नाणं आणि त्याच्या दोन्ही बाजू त्या ठिकाणी दिलेली होती. एका बाजूला राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचं चित्र. अशा पद्धतीची नाणी ही नंतरच्या काळामध्ये तयार केलेली होती. हे बघा, नंतर पुढील भाग जो आहे चंद्रगुप्त मौर्य आणि मौर्य साम्राज्याची स्थापना कशी झाली आणि त्याचा विस्तार कसा झाला हा भाग आपण या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. तर चंद्रगुप्त मौर्य हा जो पराक्रमी राजा होता याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत.
त्याने चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधवर स्वतःची सत्ता स्थापन केली. नंद घराण्याचा राजा धनानंद याची जी जुलमी राजवट होती याला लोक कंटाळलेले होते, वैतागलेले होते. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्य यांनी हीच योग्य संधी आहे व संधी साधून त्याने त्या ठिकाणी आपलं मौर्य साम्राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित केलं. ते इसवी सन पूर्व 325मध्ये त्या ठिकाणी स्थापन केले. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आपलं राज्य स्थापन झाल्यानंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र त्या ठिकाणी जिंकून घेतलं. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सिकंदराने नेमलेले जे सत्रप होते आपण बघितलं आधी, त्यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला आणि हा जो सत्ता संघर्ष होता याचा फायदा चंद्रगुप्त मौर्य यांनी पुढील काळामध्ये घेतला. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बेबीलोनचा राजा झाला होता. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याचा आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला आणि सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील केले. नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा जो सेनापती होता हा नंतरच्या काळामध्ये बेबीलोनचा राजा झाला. त्यानंतर त्याने पंजाब प्रांतावरती पुन्हा आक्रमण केलं की जेणेकरून आपल्याला पुन्हा भारतामध्ये शिरकाव करता येऊ शकेल या दृष्टिकोनातून त्याने आक्रमण केले. परंतु चंद्रगुप्त मौर्य यांनी यशस्वी प्रतिकार केला आणि त्याला त्या युद्धामध्ये पराजित केलं किंवा हरवलं. हरवल्यानंतर जो प्रदेश होता अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हा प्रदेश आपल्या साम्राज्याला त्याने जोडून घेतला. अशा पद्धतीने चंद्रगुप्त मौर्य यांनी जवळजवळ इराण, अफगाणिस्तान या ठिकाणी आपला साम्राज्याचा विस्तार त्या ठिकाणी केलेला होता. मॅगस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. आता मेगस्थेनिस यांनी काय केलेलं होतं तर जो सेल्युकस निकेटरचा राजदूत होता तो नंतरच्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात तो राहिला. कारण की तो जो प्रदेश होता जो सेल्युकस निकेटरने पराजित झालेला होता, जो प्रदेश त्याने जिंकलेला होता म्हणजे कोणीतर चंद्रगुप्त मौर्याने तो प्रदेश जिंकल्यामुळे त्या ठिकाणी मॅगस्थेनिस हा जो राजदूत होता तो नंतरच्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्य याच्या दरबारी राहू लागला. त्याने नंतर त्या ठिकाणी राहिल्यानंतर इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. आता इंडिका या नावावरूनच इंडिया नाव पडलं असावं असंही काही ठिकाणी म्हटलं जातं. अशी सारासार दाखले इतिहासामध्ये अस्तित्वात नाही, परंतु असं म्हटलं जातं. गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधले होते असा उल्लेख असलेला शिलालेख त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुदर्शन नावाचं जे धरण होतं ते बांधलं आहे असा उल्लेख त्या ठिकाणी शिलालेखामध्ये आहे. त्यानंतर विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडले आहे. या कथानकात आर्य, चाणक्य आणि कौटिल्य यांच्या योगदानास महत्त्व दिले आहे. त्यामध्ये विशाखा दत्त यांनी आपल्या नाटकामध्ये मुद्रा राक्षस या नाटकामध्ये धनानंदाचा नाश हा चंद्रगुप्त मौर्याने कशा पद्धतीने केला याचे कथानक त्या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यामध्ये आर्य, चाणक्य असतील, कौटिल्य असतील यांचे विशेष महत्त्व आणि विशेष योगदान त्या ठिकाणी दिसून येते. जैन परंपरेनुसार त्या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते. आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला. उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रावण बेळगोळ येथे राहिला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. नंतरच्या काळामध्ये त्याने जैन धर्माचा स्वीकार केला. काही काळ तो कर्नाटकातील श्रावण बेळगोळ या ठिकाणी राहिला आणि नंतरच्या काळामध्ये त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो बघूया, सम्राट अशोक. सम्राट अशोक हा चंद्रगुप्त मौर्याचा नंतरचा सगळ्यात बलशाली आणि पराक्रमी असा राजा होऊन गेला. या राजाने अनेक लढाई जिंकल्या आणि त्या ठिकाणी कलिंगची लढाई ही त्याच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची लढाई म्हणून मानली जाते. चला तर बघूया सम्राट अशोक. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला.
बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 373 मध्ये सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. नंतरच्या काळात चंद्रगुप्त मौर्याच्या नंतर बिंदुसार हा मगधचा राजा झाला आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्या मृत्यूनंतर इसवी सन पूर्व 373 मध्ये हा जो पराक्रमी राजा होता सम्राट अशोक हा गादीवरती आला किंवा तो नंतर राजा झाला. त्याने तक्षशिला व उज्जैन या ठिकाणी राज्यपाल हे पद भूषविले होते. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वी मोडून काढले. आता हे बंड होतं म्हणजे नेमकं काय होतं तर राजाविरुद्ध त्या ठिकाणी सामान्य जनता असेल किंवा सैनिक जातात ते जे बंड होतं ते या सम्राट अशोकाने राज्यपाल असताना मोडून काढले. मगधचे सम्राट पद प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कलिंगवर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात आहे. सम्राट अशोकने कलिंगवर विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंतचा भाग अशोकने साम्राज्यास जोडला होता. जर आपण नकाशाच्या साहाय्याने जर बघायला जर गेलं तर या ठिकाणी हे बघा सौराष्ट्र या ठिकाणी दिलेलं आहे. हे बघा या ठिकाणी सौराष्ट्र आहे, या ठिकाणी आंध्र प्रदेश आहे. इथपासून तर नेपाळपर्यंत, नेपाळपासून तर त्या ठिकाणी अफगाणिस्तानपर्यंतचा बराचसा भाग त्यांनी जिंकून घेतलेला होता. या ठिकाणी नकाशामध्ये जर आपण जर बघितलं तर काळ्या रंगामध्ये बघा हा जो भाग आहे काळ्या रंगाने दर्शवलेला हा सम्राट अशोकाचा साम्राज्य विस्तार दर्शवितो. अशा पद्धतीने त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार त्या ठिकाणी केलेला होता. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने आपला साम्राज्य विस्तार हा भारतावरती तर केलाच होता, परंतु भारताच्या बाहेर सुद्धा त्याने केलेला दिसून येतो. या ठिकाणी खाली करून पहा दिलेला आहे बघा. भारताचा नकाशा आराखड्यात सम्राट अशोकाचे शिलालेख व स्तंभलेख दर्शवणारे ठिकाणी दाखवा. या ठिकाणी नकाशामध्ये जर आपण जर बघितलं त्या ठिकाणी शिलालेख व स्तंभालेख या ठिकाणी दाखवलेले आहे. आपण सूचीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी अशोकाचे शिलालेख, अशोकाचे स्तंभालेख, त्यानंतर अशोकाचे साम्राज्य या ठिकाणी दाखवायला लावलेले आहे. नकाशामध्ये व्यवस्थित दाखवता येऊ शकतात बघा. तर मी प्रयत्न करून बघा, अडचण असेल तर नंतर पुढच्या तासाला आपण बघूया. हे नेहमी लक्षात ठेवा. सम्राट अशोकाचा संदेश. मातापित्यांची सेवा करणे चांगले आहे. ज्या विजयामुळे प्रेम भावना वाढते तोच खरा विजय. मातापित्यांची सेवा केलीच पाहिजे. त्याच पद्धतीने ज्या विजयामुळे प्रेम भावना वाढते तोच खरा विजय असा संदेश त्यांनी नंतरच्या काळामध्ये जनतेला दिला. अशा पद्धतीने हा भाग आपण बघितला. तर दुसऱ्या भागामध्ये आपण पुढील पाठाचा सारांश बघणार आहोत. अशा पद्धतीने आपण सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य आणि मौर्य साम्राज्याचा विस्तार हा अभ्यासला. पुढील भाग नंतरच्या तासाला बघूया. धन्यवाद.